कधी विचार केलाय की काही केमिकल कंपाऊंड्स इतके स्टेबल का असतात आणि काही अगदी सहज तुटून जातात? म्हणजे काही रेणू इतके मजबूत की जवळजवळ अविनाशीच वाटतात. चला, आज आपण यामागचं रसायनशास्त्र समजून घेऊया. तर हाच तो प्रश्न आहे. काही मॉलिक्युल्स एकत्र का टिकतात आणि काही का नाही? ह्यामागे ना काही पक्के नियम आहेत आणि हे नियमच आपल्याला सांगतात की सगळ्यात स्टेबल मॉलिक्युल्स कसे बनवायचे. चला तर मग हे रहस्य उलगडूया. हे सगळं समजून घेण्यासाठी ना आपण एक सोपी कल्पना वापरूया. असं समजा की एक स्टेबल केमिकल कंपाऊंड बनवणं म्हणजे एक मजबूत मध्ययुगीन ढाल बनवण्यासारखं आहे. आता ही ढाल किती मजबूत असेल हे कशावर अवलंबून असणार? तर आपण कोणतं मटेरियल वापरतोय आणि ते जोडलं कसं आहे यावरच ना. अच्छा, तर आपण स्टेबिलिटी किंवा स्थिरता म्हणतोय, पण केमिस्ट्रीमध्ये याचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे थर्मोडायनॅमिक आणि दुसरा कायनेटिक. आणि गंमत म्हणजे आपल्याला दोन्ही समजून घ्यावे लागतील, कारण तेव्हाच आपल्याला त्या मॉलिक्यूलच्या ताकदीची पूर्ण कहाणी कळते. तर थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी म्हणजे काय? आपल्या ढालीची एकूण ताकद, म्हणजे तिच्यावर सतत दाब टाकला तर ती टिकेल का? याच्या अगदी उलट आहे कायनेटिक स्टॅबिलिटी, म्हणजे प्रतिक्रियेचा वेग. ढालीवर जोरात वार केला तर ती किती लवकर तुटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या आहेत. असं होऊ शकतं की एखादी ढाल कागदावर तर कमकुवत दिसेल, पण प्रत्यक्षात ती तुटायला खूप जास्त वेळ लागेल. चला, आता आपल्या ढालीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाबद्दल बोलूया, तिचा कोर म्हणजे गाभा. केमिस्ट्रीच्या भाषेत आपण याला म्हणतो सेंट्रल मेटल आयन. आणि याच गाभ्याच्या गुणधर्मांवर ढालीची बहुतेक ताकद अवलंबून असते. एकदम मजबूत गाभा बनवायचा असेल तर आपल्याला जास्त चार्ज आणि लहान आकार असलेले मेटल आयन लागतात. उदाहरण बघायचं झालं तर CO3+ आयन हे CO2+ पेक्षा लहान आहे आणि त्यावर चार्जही जास्त आहे. त्यामुळे ते जास्त स्टेबल कंपाऊंड बनवतं. सोप्या भाषेत जितका लहान आणि शक्तिशाली गाभा तितकीच तो संपूर्ण ढालीला जास्त घट्ट धरून ठेवतो. आता हे बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. ही आहे इर्विंग विल्यम्स सिरीज. हा एक खूप कामाचा नियम आहे. तो आपल्याला सांगतो की कॉमन मेटल्ससाठी स्टेबिलिटीचा क्रम कसा असतो, मग त्यांच्यासोबत कोणताही लिगँड जोडलेला असो. केमिस्टसाठी अंदाज बांधायला याची खूप मदत होते. तुम्ही बघू शकता की स्टेबिलिटी डावीकडून उजवीकडे वाढत जाते, पण कॉपर नंतर एकदम खाली येते. मग प्रश्न येतो, कॉपर Cu2+ या सिरीजमध्ये असा अपवाद का आहे? त्याची स्टेबिलिटी इतरांपेक्षा जास्त का? याचं कारण आहे यान टेलर इफेक्ट. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर कॉपरचा मॉलिक्यूल स्वतःचा आकार थोडासा बदलतो, ज्यामुळे तो जास्त घट्ट आणि स्टेबल बनतो. आपल्या ढालीच्या गाभ्यासाठी योग्य मटेरियल निवडणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि इथे हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड बेस थिअरी कामाला येते. साधारणपणे हार्ड म्हणजे लहान आणि जास्त चार्ज असलेले आणि सॉफ्ट म्हणजे मोठे आणि कमी चार्ज असलेले. नियम सोपा आहे. हार्ड ॲसिड जसं की Fe3+ हे हार्ड बेस जसे की F- सोबत जोडलं की स्टेबल बॉन्ड बनतो. तसंच सॉफ्ट ॲसिड जसं की Ag+ हे सॉफ्ट बेस जसं की I- सोबत जोडलं की स्टेबल बॉन्ड बनतो. पण जर आपण हार्ड आणि सॉफ्टची जोडी लावली ना तर ढाल कमजोर बनते. म्हणजे जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. बरं, आत्तापर्यंत आपण ढालीच्या गाभ्याबद्दल बोललो, पण एक मजबूत गाभा एकटा काय करणार? त्याला धरून ठेवायला पट्ट्या तर पाहिजेत ना. केमिस्ट्रीमध्ये आपण या पट्ट्यांनाच लिगँड्स म्हणतो. आणि इथे एक जबरदस्त कॉन्सेप्ट येतो, किलेट इफेक्ट. जरा विचार करा, एकाच जागी बांधलेल्या वेगवेगळ्या पट्ट्यांपेक्षा एकच पट्टा जो अनेक ठिकाणी पकड घेतो, म्हणजे हार्नेस, तो जास्त मजबूत असतो, बरोबर? किलेट लिगँड्स अगदी त्या हार्नेससारखंच काम करतात. ते मेटल आयनला अनेक बाजूंनी पकडतात आणि एक मजबूत रिंग तयार करतात. यामुळे कंपाऊंडला प्रचंड स्टेबिलिटी मिळते. हा इफेक्ट काम कसा करतो? चला बघूया. समजा एका मेटल आयनला 6 स्वतंत्र अमोनिया मॉलिक्युल्सने बांधले. आता आपण तिथे 3 एथिलिना डायामाइन मॉलिक्युल्स टाकतो, जे मल्टी पॉइंट लिगँड्स आहेत. मग क्या होतं? प्रत्येक एथिलिना डायामाइन 2 अमोनिया मॉलिक्युल्सची जागा घेतो. याचा परिणाम काय? सिस्टीममध्ये जास्त मोकळे मॉलिक्युल्स तयार होतात आणि निसर्गाला ही वाढलेली अव्यवस्था म्हणजेच एन्ट्रोपी आवडते. जेवढे जास्त कण मोकळे फिरू शकतात तेवढी ती सिस्टीम जास्त स्टेबल मानली जाते आणि म्हणूनच हे कंपाऊंड इतकं स्टेबल बनतं. आणि याचा परिणाम किती जबरदस्त असतो हे या आकड्यावरून बघा. अर्थात लिगँड्सचे अजूनही काही गुणधर्म महत्त्वाचे आहेत. याला आपण क्विक टिप्स म्हणू शकतो. जास्त बेसिक असलेले लिगँड्स जास्त मजबूत बॉन्ड बनवतात. मॅक्रोसायकल इफेक्ट तर किलेटपेक्षाही भारी आहे. म्हणजे आधीच रिंगच्या आकारात असलेले लिगँड्स हा तर जणू काही सुपर हार्नेस आहे.
याउलट लिगँड्सवर जर मोठे अवजड ग्रुप्स असतील ज्याला आपण स्टेरिक हिंड्रन्स म्हणतो तर ते बॉन्डला कमजोर करतात. आणि हो, काही स्पेशल पाय बॉन्ड्स ज्याला बॅक बॉन्डिंग म्हणतात ते सुद्धा अतिरिक्त स्टेबिलिटी देतात. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र करूया आणि आपली परफेक्ट अविनाशी ढाल बनवूया. विचार करूया की सगळ्यात मजबूत कंपाऊंड कसं बनवता येईल. सगळ्यात महत्त्वाचा नियम पुन्हा एकदा लक्षात घेऊया. सगळ्यात स्टेबल कंपाऊंड्स तेव्हाच बनतात जेव्हा हार्ड ॲसिड हे हार्ड बेससोबत आणि सॉफ्ट ॲसिड हे सॉफ्ट बेससोबत जोडले जातात. हा जणू काही केमिकल क्राफ्ट्समॅनशिपचा गोल्डन रूल आहे. तर एका अविनाशी ढालीचं ब्लूप्रिंट काय असेल? पहिलं, एक मजबूत गाभा घ्या, म्हणजे एक लहान आणि जास्त चार्ज असलेला मेटल आयन. दुसरं, त्याला बांधण्याला एक उत्तम हार्नेस वापरा, म्हणजे एक किलेटिंग किंवा मॅक्रोसायक्लिक लिगँड. तिसरं, मटेरियल कंपॅटिबिलिटी तपासा, हार्डला हार्डसोबत आणि सॉफ्टला सॉफ्टसोबत जोडा. आणि चौथं, अवजड भाग टाळा, म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स कमीत कमी ठेवा. तर आता आपल्याला मॉलिक्युल्स बनवण्याचे नियम माहिती झाले आहेत. स्टेबिलिटी कशी मिळवायची हे आपल्याला कळलंय. मग आता खरा प्रश्न हा आहे की ह्या ज्ञानाचा वापर करून आपण पुढे काय काय नवीन आणि अद्भुत गोष्टी तयार करू शकतो.